म्हणजे बँकेत एखादा माणूस गेला, त्याला कर्ज घेताना लागण्यापासून त्यांनी जर कर्ज थकवलं तर बँकेला वसुली करून देण्यापर्यंत सगळं काम आम्ही करतो. आता आपल्या इंडियामध्ये स्कॅम काय ही कॉमन गोष्ट झाली आहे, पण ही लोक जेव्हा बाहेर पळून जातात तेव्हा कुठेतरी मग सरकारला जाग आल्यानंतर त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याचं ऑप्शन होतं. मग अशा वेळेला पण तुम्ही म्हणजे नॉट यू बट जे तुमच्या वर्टिकलमध्ये बाकी जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतील, व्हॅल्यूवर आपण ज्याला म्हणतो गव्हर्नमेंट रजिस्टर्ड व्हॅल्यू, यांचा परत कुठेतरी एक रोल येतो तिथे व्हॅल्युएशन ते ठरवायला. विजय मल्ल्याचं आम्ही केलंय व्हॅल्युएशन. गेलचा 12,500 करोडचा प्रोजेक्ट आहे. बरोबर. त्या प्रोजेक्टसाठी आम्हाला अपॉइंट केलं आहे ॲज अ चार्टर्ड इंजिनियर. आता ज्या इन्स्टिट्यूटला मी मेंबर होण्यासाठी धावत होतो तिथे मी आता डायरेक्टर आहे. क्या बात. नमस्कार, मी संकेत नाईक आणि स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकच्या आणखीन एका या नवीन पॉडकास्टमध्ये. आम्ही ह्या माझा मराठी उद्योजकच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे की मराठी उद्योजकाला एक व्यासपीठ मिळावं. बरं, त्याचबरोबर जेव्हा आम्ही एखादा मराठी उद्योजक आणतो तेव्हा त्याचा व्यवसाय काहीतरी नवीन असेल, त्यातनं आमच्या ऑडियन्सला काहीतरी एक वेगळा व्यवसाय ऐकायला मिळेल, समजायला, आणि त्यातून त्यांना बिझनेस आयडियाज येतील, हा प्रामाणिक प्रयत्न आहे. तसंच आज एक खूप वेगळा व्यवसाय तुमच्यासमोर आणला आहे, व्हॅल्युएशन. प्रत्येक गोष्टीची एक किंमत आहे, पण जेव्हा आपण एखादी गोष्ट विकत घेतो आहे किंवा गव्हर्नमेंट लिटिगेशन्समध्ये अडकलो आहे, कोर्ट केसेसमध्ये अडकलो आहे, तेव्हा त्या लँडची असेल, त्या बिल्डिंगची असेल, त्या कंपनीची असेल किंवा बाकी इतर गोष्टींसाठी कुठल्याही गोष्टीची व्हॅल्यू किती आहे हे कोण ठरवणार? तर हे एक व्हॅल्यूवर ठरवतो. अर्थातच आज आपल्यासोबत आपले गेस्ट म्हणून आपल्याला लाभलेत गव्हर्नमेंट रजिस्टर्ड व्हॅल्यूअर. ऐकूया एक व्हॅल्युएशन करणं म्हणजे काय असतं, एक व्हॅल्यूअर म्हणजे काय, हा बिझनेस किती मोठा आहे आणि त्याच्या टेक्निकॅलिटीज. आजचे आपले गेस्ट आपल्यासोबत आहेत गिरीश म्हात्रे, डिरेक्टर, म्हात्रे असोसिएट्स. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकमध्ये. थँक्यू संकेत फॉर कॉलिंग मी हियर. आर प्लेजर. सर तुम्ही व्हॅल्यूअर म्हणजे ही टर्म मुळात माझ्यासाठीही नवीन होती. जेव्हा मला रेफरन्स आला की गिरीश सरांचा आपण एक पॉडकास्ट घेऊ शकतो आणि मी जेव्हा पोर्टफोलिओ बघितला तर मलाही प्रश्न पडला की एक्झॅक्टली काय होतं आहे. नवीन टर्म आहे, ऑनेस्टली मला नाही नॉलेज. तर मला वाटलं की यार एक्झॅक्टली हेच प्रश्न सगळ्यांना पण पडतील. तर पहिलं आपण सुरुवात करायच्या आधी मला एक तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल सोप्या भाषेत अर्थात, की एक व्हॅल्यूअर म्हणजे काय, म्हणजे काय एक्झॅक्टली करता तुम्ही? जसं तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये म्हणला, प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. राईट. पण ती रेग्युलर तुमच्या जेव्हा व्यवहार असतात तेव्हा ती स्मूथली निघून जाते. पण तिथे लिटिगेशन आलं किंवा ती कुठेतरी प्रेझेंट करायची आहे. बरोबर. गव्हर्नमेंट असो, बँकिंग असो, कुठेही प्रेझेंट करायची आहे. त्याच्यासाठी सर्टिफिकेशन कोण देणार किंवा ती ठरवणार कोण, किंमत कोण ठरवणार, म्हणून ते व्हॅल्यूअर. त्यासाठी गव्हर्नमेंट ॲक्रेडिशन देतं, ओके, रजिस्ट्रेशन देतं. प्रत्येक फील्डमध्ये जी फील्ड असेल, आता कन्स्ट्रक्शन आहे, लँड आहे, बिल्डिंग आहे, त्यासाठी सिव्हिल इंजिनियर्स, बाकी असेल मेकॅनिकल इंजिनियर्स, इलेक्ट्रिकल असेल इलेक्ट्रिकल, ओके, इव्हन स्टॉक्स असतील, स्टॉक्सचे पण व्हॅल्युएशन होतं, ओके, कंपनीची नेटवर्थ ठरवण्यासाठी. राईट राईट. तर प्रत्येक फील्डमध्ये हा व्हॅल्यूअर असतो. ती प्रत्येक गोष्टीची असेसमेंट करून व्हॅल्यू प्रेझेंट करायची. ओके. आय गेस सगळ्यांना थोडंसं त्यात एक बेस म्हणजे अंदाज आला असेल की आपण आता काय वर्टिकलबद्दल डिस्कस करणार आहोत. तो सर म्हणजे हे तर कळलंच, पण आता तुम्ही गेल्या 25-30 वर्षापासून अलिबागमध्ये प्रॅक्टिस करता आणि ही टर्म आजही लोकांसाठी नवीन आहे. तर त्यावेळेला 25-30 वर्षापूर्वी ह्या फील्डला निवडणं किंवा ह्या फील्डबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळाली? एकंदरीत तुमची आत्तापर्यंतची जर्नी, आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता? अलिबागमध्ये किंवा कुठेही जेव्हा माणूस येतो तेव्हा अजूनही मला लोक वकील समजतात, चार्टर्ड अकाउंटंट समजतात. अच्छा. व्हॅल्यूअर म्हणजे काय हे कॉन्सेप्टच लोकांना माहिती नाही. फक्त एक रिपोर्ट देतो म्हणून हा कोणतरी चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा वकील असेल, बँकेने पाठवलंय म्हणून करून घ्यायचं, बरोबर, हा विषय असतो. 25-30 वर्षापूर्वी एक टर्म होती. म्हणजे मी व्यवस्थित चांगल्या कुटुंबात होतो, माझे आईवडील शिक्षक, व्यवस्थित शिक्षण चाललेलं. त्यावेळेचा ट्रेंड होता शिक्षकांची मुलं डिप्लोमाला जाणार, हा असं सगळ्याकडे ट्रेंड सेट होता. त्याप्रमाणे आम्ही डिप्लोमाला जायचं ठरवलं. डिप्लोमा करताना त्यावेळेला आपल्याकडे 2 कंपन्या नवीन आल्या होत्या, विक्रम इस्पात, ओके, आणि निप्पॉन डेन्ड्रो इस्पात, ओके. तेव्हा ट्रेंड काय मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलं तर तिथे लगेच नोकरी मिळेल आपल्याला, हा विषय होता. त्याप्रमाणे ॲडमिशन झालं. मला इझिली ॲडमिशन मिळालं, मार्क्स होते, सगळं होतं. ॲडमिशन मिळालं, डिप्लोमाला ॲडमिट झालो. पण तेव्हा एक मनात यायचं की आपल्याला सिव्हिल इंजिनियर व्हायला पाहिजे होतं.
बरं, म्हणजे ॲडमिशन घेतल्यानंतर की बघतोय अलिबागमध्ये बिल्डिंग चालू आहेत, सगळं आहे, डेव्हलपमेंट आहे, आपल्याला कुठेतरी सिव्हिल इंजिनियर व्हायला पाहिजे. बरं. पण परत डिस्कशन कोणाशी केलं तर मग नोकरी कुठे मिळणार, कुठल्या तरी बिल्डरकडे किंवा काय अशीच नोकरी मिळणार ना. अशी प्रॉपर नोकरी नाही मिळणार. त्यामुळं मेकॅनिकलच आपल्याला करावं लागेल असं. त्याप्रमाणे मेकॅनिकल डिप्लोमा कंप्लीट केला. मेकॅनिकल डिप्लोमा झाल्यानंतर एक कंपनीत जॉईन झालो. पहिलं कंपनीत जॉईन नाही झालो, पहिलं स्ट्रगल चालू झालं आपलं. जॉब सर्चिंग असतं ते तसं सगळ्यांचं असतं, त्याप्रमाणे जॉब सर्चिंग चालू झालं. पण मी फिजिकली चॅलेंज्ड आहे. अच्छा, ओके. तर हँडिकॅप्ट आहे मी एका पायाने. त्यामुळं काय होतं, मी विक्रम एक्सपर्टमध्ये गेलो, तिथे गेलो, मेडिकल फिटनेससाठी मला रिजेक्ट केलं. बरोबर. नंतर RTOच्या पोस्ट निघाल्या. ओके. RTO ऑफिसर म्हणून डिप्लोमा होल्डरसाठी. तिथे फॉर्म भरला, तिथे पण मेडिकलमध्ये मला अनफिट केलं. असं करत करत मुंबई पोर्टच झालं, रेल्वेत झालं, सगळ्याकडे अनफिट झालो. मग बाकी पण सगळ्याकडे शोधतो जॉब. तर मला मेकॅनिकल डिप्लोमा झाला, पण मेकॅनिकल डिप्लोमाला जो फिटनेस पाहिजे तो माझ्याकडे नाही आहे. बरोबर. असं लोकांचं म्हणणं होतं. आलं लक्षात. नाही करताना एक कंपनीत मी गेलो, आपल्या इथेच भायमळ्याला. एक अनिल म्हात्रेंनी कंपनी चालू केली होती. तिथे पण मी आणि माझा मित्र दोघंजण आम्ही गेलो. ओके. आम्ही त्यांना विचारलं काय जॉब वगैरे, तर त्यांनी एक सांगितलं. त्यांनी पण मला पहिलं नाही बोलवलं, माझ्या मित्राला बोलवलं की हा करू शकेल की नाही. तो माझा मित्र तिथे गेला नाही दुसऱ्या दिवशी. मग त्यांनी मला बोलवलं. ओके. 1 वर्षभर मी त्यांच्याकडे जॉब केला. त्यांच्याकडून खूप काय शिकलो मी. त्यांच्याकडे ॲडमिनिस्ट्रेशन शिकलो, क्लायंटशी बोलणं, क्लायंटचं सगळं शिकलो. तरी पण मी विचार करायचो, एवढ्या लांब जायचो इथून. आम्ही राहायचो चौलला, चौलवरून भायमळ्याला जायचं. ते मला 1800 रुपये पगार द्यायचे. ओके. आणि मम्मी मला 100 रुपये पेट्रोलला द्यायची. बरोबर. म्हणजे असं ते कुठेतरी मला द्यायचं की आपला पगार तर 1800 मिळतो आणि खर्च 3000 आहे. असं मग मी STने जायचो. तरी पण ते नाही, म्हणजे आपल्याला हे करायचं नाही आहे. बरोबर. आपल्याला काहीतरी वेगळी वाट बघायची आहे. तरी मला शोधत होतो. माझ्या भावाचा एक मित्र आहे, मोठ्या भावाचा. रोज मी चौलून यायचो, तो भेटायचा रोज मला. तो मला म्हटला, बाळ तू आपल्याला त्याचे कोणतरी ओळखीचे होते, ती एक अशी एक फील्ड आहे की जिथे हे व्हॅल्यू करतात, पण ते काय आहे ते मला माहीत नाही. बरं. आपण त्यांना जाऊन भेटू. ओके. तो मला मुंबईला घेऊन गेला. त्यांना भेटलो, वैद्य साहेबांना. ते कुठे बँकेत कामाला होते. ते म्हणले आहेत आमच्याकडे, पण मला माहीत नाही कसं होतात. बरोबर. त्यांनी एक दुसऱ्या व्हॅल्यूअरचा नंबर दिला, तिथं कॉन्टॅक्ट केला. ते असं कोणी सांगत नाही की कुठून होतं, कसं होतं. बरोबर. तर त्यांनी सांगितलं असं इन्स्टिट्यूट आहे, तिथे जा तुम्ही बघा. आम्ही दोघं गेलो इन्स्टिट्यूटमध्ये. त्या इन्स्टिट्यूटची त्यांनी मला फॉर्म दिला, मेंबरशिप करून घेतलं. ओके. तिथपर्यंत ठीक आहे. पण बघितल्यानंतर ह्याला गोष्टीला काम काहीच नाही, काम कुठे शोधायचं. नंतर कळलं ही इन्स्टिट्यूट फक्त इन्शुरन्स रिलेटेडच करते. ओके. अच्छा, म्हणजे व्हॅल्युएशन पण इन्शुरन्स रिलेटेड. ओके. तसं फिरत होतो सगळ्याकडे. मग आता दुसरं काय काम नाही, काम शोधणं हेच काम. आपल्याला इन्स्टिट्यूटची मेंबरशिप मिळाली आहे. रोज कुठले तरी व्हॅल्यूवर ते त्यावेळेला येलो पेजेस यायचं टाटाचं. बरं. त्या येलो पेजेसमधनं शोधायचे नंबर, कॉल करायचा, तिथे जायचं, भेटायचं. कोण भेटायचं नाही, कोण सांगायचं नाही. असं करत करत खूप फिरलो. नंतर एक दिवशी पुण्यात गेलो मी. पुण्यात मला एक आमचे सर भेटले, डॉक्टर अमीन म्हणून. ओके. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्सचे चेअरमन होते. त्यांनी मला प्रॉपर गाईड केलं की बाबा तू डिप्लोमा होल्डर्स आहे, डिप्लोमाला हे काम नाही आहे. ओके. डिप्लोमा करून तू व्हॅल्युअर होऊ शकत नाही, तुला डिग्री करावी लागेल. आणि तसं मी तेव्हा मग डिग्रीला ॲडमिशन घेतलं. 1 वर्ष माझं मध्ये गॅप गेला ह्या नोकरी या सगळ्या. डिग्रीला ॲडमिशन घेतलं. ओके. पण त्यावेळेला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं. ओके. मग तुम्ही स्ट्रीमच बदलली? स्ट्रीम बदलला. हे माझं टार्गेट बरोबर आलं होतं की बाबा आपल्याला व्हॅल्युअर व्हायचं आहे. ओके. त्यांनी गाईड केल्यामुळं मी सिव्हिल इंजिनियर करायचं ठरवलं. मग सिव्हिल इंजिनियर करताना त्यांनी मला तिथे मेंबर्स करून घेतलं. त्यांच्याकडे ज्युनियरशिप दिली. त्यांचे व्हॅल्युएशनमधले जे डिप्लोमाज होते तिथे त्यांनी अपियर करून घेतलं मला. ते सर्टिफिकेशन झालं. असं करत मी BTech सिव्हिल इंजिनिअरिंग झालो. सिव्हिल इंजिनिअर झाल्यानंतर मला तोपर्यंत ॲडव्हान्स डिप्लोमा इन व्हॅल्युएशन झालं होतं. बरोबर. कामं मला शोधू शकत होतो मी. तिथून येऊन मी कामं शोधायला लागलो. अलिबागमध्ये पण मला आपल्या रेवदंड अर्बन बँक आहे, आपल्या पतसंस्था यांनी सपोर्ट केला. ओके. काम चालू झालं. काम फिरायचं रोज, मुंबईला जायचं रोज. मुंबईतनं कामं मिळायला लागली. पण नंतर
एक झालं की ह्याला गव्हर्नमेंट रेकग्नेशन पाहिजे, आपल्याला गव्हर्नमेंट रजिस्टर्ड व्हॅल्युअर व्हायचं आहे. ओके, येस. म्हणून अप्रोच झालो गव्हर्नमेंटकडे. अच्छा. तर तिथं काय झालं, तुमचं बीटेक झाल्यानंतर 15 इयर एक्सपिरियन्स असेल तरच तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळेल. ओके. आता 15 वर्ष थांबायचं कसं. हां. मग त्याचे परत क्लॉज शोधले. त्याने सांगितलं तुम्ही एमटेक असाल तर 5 इयर एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला होऊन जाईल. परत एमटेक करायला. अच्छा, मग तुम्ही म्हणजे कंटिन्यू एमटेक झालं. एमटेक करून घेतलं. एमटेक झाल्यानंतर व्हॅल्युएशनचा ॲडव्हान्स डिप्लोमा होता. एमटेक सिव्हिल इंजिनियर झालं. परत अप्रोच झालो. मीनवाईल 5 इयर्सचा एक्सपिरियन्स झाला होता माझा. सरांनी मला आधीच आय करून घेतलं होतं ना. 5 इयर एक्सपिरियन्स झाला. एमटेक झालं. मला गव्हर्नमेंट रजिस्टर्ड व्हॅल्युअर म्हणून रेकग्नेशन मिळालं. आणि तेव्हापासून माझी प्रॉपर जर्नी चालू झाली. मग सगळ्याकडे फिरायचं, जॉब सर्चिंग. तोपर्यंत ह्या व्हॅल्युएशनमधनं मला सफिशियंट पैसे मिळायचे. पतसंस्था, कोऑपरेटिव्ह बँक्स इथून मिळायचं. पण नॅशनलाइज बँक किंवा दुसरी कामं काय मिळत नव्हती. पण जेव्हा गव्हर्नमेंट रजिस्टर्ड व्हॅल्युअर झालो तेव्हा मला सगळ्याकडनं कामं यायला लागली. ग्रेट. अशी ही जर्नी झाली. आणि मग कामं शोधायला सुरुवात. मग सगळ्या बँक्स ह्यांनी, आपल्या इथली आदर्श नगरी आहे किंवा आपली RDCC बँक आहे, यांनी चांगलं सपोर्ट केला, मला काम दिलं. आता सगळ्या त्याच्याप्रमाणे पुढे 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 कामं मिळत गेली. अशी माझी व्हॅल्युअर होण्याची जर्नी झाली. खूप छान, खूप छान. आणि एक पॉईंट म्हणजे मला पुन्हा एकदा असं अंडरलाईन करायला आवडेल तुमच्या जर्नीमधनं माझं कन्क्ल्युजन. कारण मी बऱ्याच वेळेला बघतो, अगदी म्हणजे आजकालचे तरुण विद्यार्थी असतील जे पासआउट होत आहेत ते असतील, किंवा माझ्या एज ग्रुपचे जे अजून स्ट्रगल करतात, विजनच नाही आहे. जे येईल पुढे तसं ते गो विथ द फ्लोवाला अप्रोच आता खूप झाला आत्ताच्या जनरेशन. तसं न करता तुम्ही एक छान एक गोल ठेवला होतात. आणि देन मग ते म्हणतो ना आपण मॅनिफेस्ट करायचं असतं की मला इथे पोचायचं आहे. आणि मग ते तुमचं होतंच डे इन डे आउट. त्याप्रमाणे तुम्हाला ती माणसं मिळत गेली आणि ते डॉट्स कनेक्ट होत गेले आणि तो प्रवास एक झाला. तर तुमच्या म्हणजे जर्नीतनं पण मी ऑडियन्सला सांगेन की एक गोल ठेवा कुठे. मग तुमचा बिझनेस असेल, करिअर असेल, की मला 5 इयर्स डाऊन द लाईन, 10 इयर्स डाऊन द लाईन काय अचीव्ह करायचं. एक शॉर्ट टर्म गोल, एक लॉंग टर्म गोल. मग त्याप्रमाणे तुम्हाला त्या स्टेप्स घ्यायच्या. जसं सरांनी एक जर्नी छान प्रकारे एक्सप्लेन केली आपल्याला. तिथून कामं शोधताना मला प्रवासाची आवड होती. मी रोज प्रवास करायचो. मुंबई जा, दिल्लीला जा, पुण्यात जा, सगळ्याकडेच मल्टिपल सिटीमध्ये जायचो. तिथून कामं शोधायची, वेगवेगळ्या लोकांना भेटायचं. आता माझ्याकडे रेकग्नेशन होतं, त्यामुळे मी जाऊन भेटू शकत होतो. असं खूप स्ट्रगल केलं. त्यावेळेला ती कामं यायला लागली. आणि तोपर्यंत साधारण 7-8 वर्ष, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स होत आला. मग कामं स्वतःहून यायला लागली. ओके. आणि मग एक्सपान्शन. ग्रेट. तोपर्यंत सेटल झालं. मध्ये मीनवाईल लग्न झालं माझं. लग्न झालं 2004ला. लग्न झाल्यानंतर मॅडम आमच्या ग्रॅज्युएट, नुसतं ग्रॅज्युएट. ओके. आता करायचं काय, माझ्या ऑफिसमध्ये फक्त काम मदत करायची एवढं. परत आम्ही एक गोल सेट केला की ह्या आपल्या वर्कशी रिलेटेड काय असेल तर ह्याला लिगल टर्म लागतात. ओके. मग मॅडमनं आम्ही लॉला ॲडमिशन घेतलं. ग्रेट. LLB त्यांचं कंप्लीट करून घेतलं. ओके. आणि मग आमची एक म्हात्रे असोसिएटला लिगलची बोगी लागली. अरे वा, क्या बात आहे. आणि मग म्हात्रे असोसिएट आमचं टेक्नो लिगल सर्व्हिसेस चालू झालं. सुपर. म्हणजे मी कोइन्सिडन्स असेल, 1-2 पॉडकास्ट आधीच मला वाटतं मी एका पॉडकास्टमध्ये असं म्हटलं होतं की एक्सपान्शन जर करायचा तर एक तर क्लायंट्स वाढवा किंवा आहेत त्या क्लायंट्सला मल्टिपल सर्व्हिसेस वाढवा, डायव्हर्सिफिकेशन करा. तो एक्झॅक्टली मला वाटतं हाच पॉईंट आहे की एकाबरोबर एक जोडीला दुसरी सर्व्हिस आली आणि ऑब्व्हियसली एक्सपान्शन होत गेलं. मग आता त्यामुळं आमची टेक्नॉलॉजिकल सर्व्हिस झाल्यामुळे आम्हाला कॉर्पोरेट्स कंपनी मिळाल्या. बऱ्याचशा कंपनीजला आम्ही व्हॅल्युएशन प्लस लिगल सगळं प्रोव्हाइड करतो. सगळ्या बँक्स आहेत, बँकना दोन्ही गोष्टी लागतात. म्हणजे बँकेत एखादा माणूस गेला, त्याला कर्ज घेताना लागण्यापासून त्यांनी जर कर्ज थकवलं तर बँकेला वसुली करून देण्यापर्यंत सगळं काम आम्ही करतो. म्हणजे दोन्ही वेळेला व्हॅल्युएशन लागतात, दोन्ही वेळेला लिगल टर्म्स लागतात. सगळ्या गोष्टी ह्या बँकेला आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यामुळे बँक सगळ्या आमच्या क्लायंट झाल्या. ओके. मेजर बँक्स, बँक ऑफ इंडिया सारखी मोठी बँक आपल्याकडे आहे. असे मोठे क्लायंट्स आम्हाला मिळत गेले. हळूहळू जर्नी एक्सपान्शन करत गेलो. मल्टिपल सिटीजमध्ये पार्टनर्स करून आम्ही सर्व्हिसेस चालू केल्या. आता आपल्याकडे आम्ही इथून अलिबागहून मुंबई, ठाणे आणि रायगड 3 डिस्ट्रिक्ट ऑपरेट करता. इथं पनवेल ऑफिस आणि अलिबाग ऑफिसमधून. प्लस आमचे पार्टनर्स आहेत, आता जयपूरमध्ये आहेत. ओके. किंवा गुवाहाटीमध्ये आहेत. तिथून आम्ही तिथलं ऑपरेट करतो. ते तिथं हँडल करतात. सायनिंग अथॉरिटी आमची असते. ओके. आणि असं आमचं तिथे चालतं.
थोडंसं तुम्हाला कट करतो, कारण मी तुमची प्रोफाईल पण जेव्हा मी व्हॅल्युएशन काय किंवा एक व्हॅल्यूवर काय करतो हे कळलं, पण मी जेव्हा प्रोफाईल स्टडी करतो किंवा मीही जरा थोडासा अभ्यास केला तेव्हा कळलं की मल्टिपल एरियाज आहेत किंवा इंडस्ट्रीज आहेत. मग लँडचं व्हॅल्युएशन झालं, एखाद्या बिल्डिंगचं असेल, एखाद्या इंडस्ट्रीचं असेल, आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत, लिस्ट खूप मोठी आहे. तर आपण एक्झॅक्टली आपल्या सर्व्हिसेसमध्ये कसलं व्हॅल्युएशन करतो? पण बेसिकली आम्ही लँड अँड बिल्डिंग्सचं व्हॅल्युएशन करतो. प्लस मी सुरुवातीला सांगितलं डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर, राईट. त्यामुळे मला तेही रजिस्ट्रेशन मिळाले. अच्छा, ओके. त्याच्या बेसिसवर डिप्लोमाच्या बेसिसवर प्लस हा एक्सपिरियन्स म्हणून मला प्लांट अँड मशिनरीचं पण रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे. त्यामुळे मी प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग दोन्हीही व्हॅल्युएशन आम्ही करतो. त्यामुळे आमच्याकडे एक इंडस्ट्री जर आली त्या इंडस्ट्रीचं प्लांट अँड मशिनरीचं पण होतं व्हॅल्युएशन, आणि प्लस इन्फ्रास्ट्रक्चर लँड अँड बिल्डिंग त्याचं पण होतं. ओके. असे आम्हाला नंतर मोठे क्लायंट्स मिळत गेले. नंतर इंडस्ट्री बोलताना आमच्याकडे पहिली एक शुगर इंडस्ट्री आली. ओके. आपल्या जैनभाईंनी एक शुगर इंडस्ट्री घेतली, त्याचं पहिलं काम मिळालं. त्याच्या रेफरन्सने आम्हाला बऱ्याचशा शुगर इंडस्ट्रीज मिळाल्या. त्याच्यानंतर स्पिनिंग मिल्स मिळाल्या. स्पिनिंग मिल्स ज्या आहेत पश्चिम महाराष्ट्रात, त्या स्पिनिंग मिल्स एक झाली, दुसरी झाली, त्या आमचे रेग्युलर क्लायंट्स झाले. ओके. त्यांची व्हॅल्युएशन्स म्हणजे आता व्हॅल्युएशन कशासाठी हा विषय असतो ना. एक तर बँक लोन, ओके, म्हणजे ह्या इंडस्ट्रीजचं त्यांचं नेटवर्थ डिक्लेअर करायचं असेल त्याला व्हॅल्युएशनची गरज आहे. त्यांना कुठेही त्यांची प्रॉपर्टी डिक्लेअर करायची आहे तर व्हॅल्युएशन लागते. ओके. म्हणजे मल्टिपल स्टेजला त्यांना व्हॅल्युएशन लागतात. त्यामुळे ते आमचे रेग्युलर क्लायंट झालेत. ओके. असं झालं. आणि प्लस आता इथले अलिबागचे क्लायंट, अलिबागला रेग्युलरला बघितलं तर आम्ही आता कोर्टच्या पॅनलवरती आहोत. अच्छा, ओके. आता हे पॅनल्स असतात, ते एक सांगायचं राहिलं, पॅनल्स असतात या, म्हणजे व्हॅल्यूवर असं नुसतं झालं तुम्हाला काम इंडिव्हिज्युअल क्लायंट येतात ते वेगळं. बरोबर. पण ज्या इन्स्टिट्यूशन आहेत त्या पॅनल करून घेतात. ओके. त्या पॅनलवर पहिलं आम्हाला पॅनल करून घेतात. ओके. आणि मग ते काम देतात. बरोबर. मग तसं आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे. ओके. तिथं पॅनल झालं. कोर्ट आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, तिथे पॅनल झालं. ओके. मग तिथले डिस्प्यूट्स काय असतील त्याच्यासाठी लागणारी व्हॅल्यू तुम्हाला अप्रोच होतात, तिथून ते डायव्हर्ट करतात आमच्याकडे. मग आम्ही त्यांना तिथे अप्रोच होतो. प्लस कोर्ट आम्हाला कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करते. म्हणजे एखाद्या ठिकाणी काय डिस्प्यूट आहे तिथे जायचं, तिथे जाऊन त्यांचं डिस्प्यूटच्या व्हॅल्युएशनमध्ये आता 2 भावांची आहे त्याची किंमत करायची. लँड डिस्प्यूट असेल त्या लँडची किंमत ठरवायची, व्हॅल्युएशन ठरवायचं, त्याचं पार्टिशन करून द्यायचं, ते कोर्टाला सादर करायचं. मग कोर्ट त्याच्यावर निर्णय देतो. अच्छा अच्छा. या कोर्ट केसेसमध्ये झाली. असं हे व्हॅल्यूवरचा बेस झाला. आता तुम्ही जे म्हणता त्याचं तिकीट साईज काय असतं, साधारण एक छोटं काय कुठल्या गोष्टीचं व्हॅल्युएशन केलं तुम्ही, आणि एक बिग तिकीट साईज काय होती आतापर्यंत? छोटं म्हणजे आपली छोटी लँड साईज असते किंवा 1 RK फ्लॅट्स असतात, त्याचंही व्हॅल्युएशन तुम्ही असं काय बाबा मिनिमम एखादी छोटी गाडी असेल त्याचं इव्हॅल्युएशन कोणाला नाही म्हणायचं. ओके. बिग साईज 1000 करोड्स आहेत, 2000 करोड्स काय म्हणताय, या अशा इंडस्ट्रीज आहेत त्याचं आहे. आता आपल्याकडे दिग्गी पोर्ट झाला एवढं मोठं, पूर्ण दिग्गी पोर्टचं ॲक्विजिशन्स आणि ह्याचं व्हॅल्युएशन्स आम्ही केलं आहे. अच्छा. एखाद केस स्टडी घेऊन असं तुम्ही एक पूर्ण ती जी सायकल असते, कारण मला तर व्हॅल्युएशन कळलं, पण ती सायकल किती मोठी आहे? एखाद्या इंडस्ट्री पण साखर कारखाना जर तुम्ही आता म्हणाला तर त्याची सायकल कशी असते क्लायंट आल्यापासून, आणि किती वेळ जातो एखाद्या व्हॅल्युएशन करायला इंडस्ट्रीचं किंवा साखर कारखान्याचं एक्झाम्पल बोलूया आता. एखादा क्लायंट आम्हाला अप्रोच झाला त्याच्यानंतर पहिले त्याचे डॉक्युमेंटेशन आम्ही स्टडी करतो, पूर्ण लिगल टेक्निकल. त्याच्यातनं ते किती स्क्वेअर फूटचं आहे, त्याची लँड किती आहे, त्याची मशिनरी किती आहे, ती कशी वर्क करते, पूर्ण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन स्टडी करावी लागते. पूर्ण ती स्टडी करून घ्यायची. त्याच्यानंतर त्याचे एक पार्ट्स, म्हटलं का लँड आहे तर लँडचं झालं, बिल्डिंग असेल तर त्याच्या कन्स्ट्रक्शन कॉस्ट, त्याचे इंटेरियर्स, त्याचं सगळं ऑफिस वर्क, ऑफिसेस असतील ते सगळं ते स्टडी करून त्याची कॉस्टिंग करायची. इंडस्ट्री रन करायला लागणारा खर्च, इंडस्ट्रीची मशिनरी म्हणजे ऑपरेशन कॉस्ट, ह्या सगळ्या कॉस्टिंग काढून त्याचं प्रॉफिट, ती जर बंद राहिली तर त्यांचा किती लॉस होईल, इंडस्ट्री बंद झाली तर किती लॉस होईल पर डे, त्याच्यावर त्याची व्हॅल्यू ठरते. प्रॉफिट बेस खूप मोठी चेकलिस्ट. ती ही चेकलिस्ट पहिला स्टडी करून घेतो. त्यानंतर साईट व्हिजिट होते. साईट व्हिजिटला आमचे इंजिनियर्स आम्ही जातो, आमची टीम जाऊन पूर्ण साईट व्हिजिट किती, लँडचं मेजरमेंट, बिल्डिंगचं मेजरमेंट, मशिनरीची पूर्ण स्टडी, मशिनरीची NYSS, त्या सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर आम्ही त्याचं व्हॅल्युएशन प्रोसेस चालू होते. मग ती सगळी कॉस्टिंग करून एक इंडस्ट्रीचा साधारण 100 पेजचा रिपोर्ट तयार होतो आमचा. 100 पेजेसचा. त्याच्यात इन डिटेल्स म्हणजे समोरची इन्स्टिट्यूशन आम्हाला
त्यांचे डोळे आणि कान म्हणूनच बघतायत. बरोबर आहे. कारण त्यांनी ते काही बघितलेलं नसतं. आम्ही जे लिहून देऊ त्याच्याप्रमाणे फायनल वर्डिक्स असतात. असं त्यांचं ते वर्कआउट होतं टोटल इंडस्ट्रीचं. तुम्ही जेव्हा बोलत होता तेव्हा असा एक प्रश्न पडला की आता आपल्या इंडियामध्ये स्कॅम काय ही कॉमन गोष्ट झाली आहे. मग आता नावं नको, मोठे मोठे स्कॅम झालेत. पण ही लोक जेव्हा बाहेर पळून जातात तेव्हा कुठेतरी मग सरकारला जाग आल्यानंतर त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याचं ऑप्शन होतं. मग अशा वेळेला पण तुम्ही म्हणजे नॉट यू बट जे तुमच्या वर्टिकलमध्ये बाकी जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतील, व्हॅल्यूवर आपण ज्याला म्हणतो गव्हर्नमेंट रजिस्टर्ड व्हॅल्यू, यांचा परत कुठेतरी एक रोल येतो तिथे व्हॅल्युएशन ते ठरवायला. विजय मल्ल्याचं आम्ही केलंय व्हॅल्युएशन. विजय मल्ल्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याची जेव्हा ऑप्शन झालं, त्यांची जप्ती काढली त्यांनी, अच्छा, तेव्हा त्याचं व्हॅल्युएशन बँकने आमच्याकडनं करून घेतलेलं आहे. ओके, ग्रेट. प्लस ईडी असतं. हां, ते तर आता आजकाल ती टर्म कॉमन झाली. ईडी असतं. बँक करप्सी बोर्ड आहे. ओके. बँक करप्सी बोर्ड हा मेन आपला फायनान्स मिनिस्ट्रीचा मेन पार्ट आहे. बँक करप्सी बोर्ड तो त्याचा कंट्रोल असतो ह्याच्यावर सगळ्यावर. ते आमच्याकडनं व्हॅल्युएशन्स करून घेतात. ओके. तो एक कोड आहे. ओके. त्याच्याप्रमाणे ते आम्हाला अपॉइंट करतात, मग आम्ही व्हॅल्युएशन करून देतो आणि मग त्याच्यानंतर ती पुढची प्रोसेस चालू होते. ओके. पोस्ट झालं. प्रीचं तुम्हाला आधी सांगितलं मी, लोन घेण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी. नंतरच्या ह्या गोष्टी असतात, लोन फेडलं नाही किंवा कुठे इन्कम टॅक्स भरलेला नाही आहे, त्याच्यानंतर ती प्रोसेस होते, त्याच्यात सुद्धा आम्ही इन्व्हॉल्व असतो. ओके. त्यामुळं आम्ही दोन्हीकडे आमची गरज लागते व्हॅल्युएशनसाठी. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की साखर कारखान्याचं एक उदाहरण देताना की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं व्हॅल्युएशन करता. कारण म्हणजे पहिलं तर एखादं इंडस्ट्री आल्यानंतर त्याचा अभ्यास करून त्याची एक चेकलिस्ट बनवणं, त्यामुळे बराच टेक्निकल नो हाव पण असणं गरजेचं आहे. म्हणजे मी जे तुमच्याकडनं आता ऐकतोय, तर असं कधी झालंय का की एखाद्या इंडस्ट्रीचं व्हॅल्युएशन करताना काही गोष्टी असतील ज्याचा टेक्निकॅलिटीजमध्ये अरे कुठेतरी अडकलोय आणि मग तेव्हा त्याला कसं ओव्हरकम करतोय आपण? त्यावेळेला आपल्याला त्याची डीप स्टडीज करावी लागते. ओके. फर्स्ट ऑफ ऑल त्याची सगळी स्टडी केल्याशिवाय आपल्याला त्याच्यात जाताच येत नाही आहे. त्याच्यात जरी काही प्रॉब्लेम्स तर आपलं गुगल आहे किंवा त्याचे बुक्स मिळत आहेत, त्याचे इन्व्हॉइसेस आहेत. आता जर एखादं मशिनरी आहे, ते जेव्हा प्रोजेक्ट इन्स्टॉल करतात तेव्हा त्यांचं इन्स्टॉलेशन गाईड असतं पूर्ण. बरोबर. त्याच्यात पूर्ण माहिती मिळते आपल्याला. त्याच्यातून मग स्टडी करून आम्ही पुढे जातो. किंवा मग एक्सपर्ट आउटसोर्स पण एक्सपर्ट इन्व्हॉल्व करतो. आता एखादी बिल्डिंग आहे, आता स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही सुद्धा करतो, पण आम्ही त्या फील्डमध्ये जास्त इन्व्हॉल्व नाही. ओके. तर ते जर गरज लागली तर एखाद्या स्ट्रक्चरल इंजिनियरला किंवा स्ट्रक्चर ऑडिटरला इन्व्हॉल्व करून त्या बिल्डिंगचं लाईफ काढून घेऊ आणि मग त्याच्याप्रमाणे करून घेतो. मग त्या एरियामधले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांची मदत जर लागली त्या बेसिसवर तुम्ही घेता? नक्कीच नक्कीच. ओके. तुम्ही दिघी पोर्टचं पण बोलताना म्हणजे मी एक एक शब्द असा कॅच केलाय. तुम्ही लँड ॲक्विजिशनचं म्हणालात. हो. आपला जो काय म्हणतो त्याला एक ज्वलंत आणि असं जिवंत एक विषय जो आहे महाराष्ट्रात किंवा मी म्हणेन कोकणाचा, तो आहे की मुंबई गोवा हायवे. आणि त्यातही तुम्ही लँड ॲक्विजिशन मध्ये व्हॅल्युएशन म्हणून एक रोल प्ले केला, खूप मेजर रोल आहे. तर तो एक्झॅक्टली काय होता आणि तुम्ही त्यात होतात म्हणून सामान्य माणूस म्हणून का इतकी वर्ष लागली हा इतका मोठा? कारण आज अटल सेतू जर आपण बघितलं तर विदिन नो टाइम तो झाला. इतका खूप छान हायवे किंवा जो सी ब्रिज झाला, ह्या हायवेला इतकी वर्ष का गेली? त्या हायवेचं लँड ॲक्विजिशन पहिलं चालू झालं पळसपे ते इंदापूर. ओके. ह्या पॅचमध्ये जेव्हा ॲक्विजिशन चालू झालं, आम्ही प्रत्यक्ष साईटवर जायचो 2011ला. हो, 2011ची गोष्ट. 2011ला आम्ही प्रत्यक्ष साईटवर रोज जायचो. आम्ही पळसपे ते इंदापूर रोजचा प्रवास असायचा. बापरे. हां. सगळ्यांना, शेतकऱ्यांना भेटायचं, सगळ्यांना तिथले लँड ओनर आहेत, बिल्डिंग ओनर आहेत, सगळ्यांना भेटायचं, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना सरकारने दिलेले मोबदला होता. एक थोडंसं मग तुम्ही शेतकऱ्यांकडनं? आम्ही शेतकऱ्यांकडनं, गव्हर्नमेंटकडनं त्यावेळेला नव्हतो. ओके ओके ओके. त्यावेळेला आम्ही अपोनंट म्हणून होतो. म्हणजे ज्या वेळेला सरकारने मोबदला दिला होता त्यांना नोटिसा काढल्या, त्यांना डायरेक्ट सांगितलं तुमचे बाबा एक गुंठा आहे तर 50,000 रुपये मिळतील. बरोबर. पण ते शेतकऱ्यांना खूप कमी होतं, कारण त्यांची शेती कायमची जाणार होती. अर्थात. आणि जेव्हा हायवेचं ॲक्विजिशन होतं त्याला रिहॅबिलिटेशन नसतं, पुनर्वसन नसतं. जसं धरणासाठी पुनर्वसन असतं, तसं हायवेसाठी पुनर्वसन नसतं. त्यांना 1 टाइम पैसे दिले, तुम्ही मोकळे. त्या बेसिसवर शेतकऱ्यांना जास्त पैसे हवे होते. बरोबर. ती व्हॅल्युएशन्स करताना आम्हाला खूप स्टडी करावा लागला. म्हणजे एखादा नाका आहे, वडखळ नाका आहे किंवा असं आहे, तिथे जो बिझनेस त्यांचा चालू होता, बरोबर, त्या बिझनेसचा त्यांचा आउटपुट ते किती वर्ष चालला असता, त्याच्यातून किती त्यांना इन्कम मिळाला असता, त्याच्यावर त्याचं व्हॅल्युएशन होतं. ते डिफेक्ट करायला आम्हाला खूप दिवस गेले.
तरी पण सरकारने ते त्यावेळेला मान्य नाही केलं. सरकारचे आणि लोकांमध्ये डिस्प्यूट्स राहिले. काही लोक जागा द्यायलाच तयार नाही झाली. ओके. या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या. कॉन्ट्रॅक्टर्स बऱ्याच वेळा बदलले गेले. ते तर हां, त्याच्यामुळे तो लेट झाला. आणि मग ह्या सगळे जेव्हा आमचं डिफेंट चालू होतं त्यावेळेला मग गव्हर्नमेंटने नवीन निर्णय घेतला की इंदापूरच्या पुढचे जे आहेत त्यांना 4 टाइम्स मोबदला द्यायचा. ओके. विदाउट डायरेक्ट 4 टाइम्स द्यायचा. मग ते पुढचं स्मूथली झालं. पुढचं ॲक्विजिशन स्मूथली झालं, पुढचा रस्ता झाला. पण हा जो पट्टा ऍक्च्युली आधी झाला आणि हा आधीचा अगोदरचा आहे पळसपे ते इंदापूर, तो अजूनही रखडला. आता होतोय थोडा आता होतोय. म्हणजे आता ते ॲक्विजिशन झालंय, बाकी सगळं झालंय. आता कॉन्ट्रॅक्टर्स आणि ते गव्हर्नमेंटच्या काही याच्यामुळे ते राहतंय. बाकी इश्यू काय नव्हता. ते सुरुवातीचे दिवस त्या ॲक्विजिशनमध्ये जास्त दिवस गेले, त्यामुळे तो लेट झाला. आणि तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की आधी मी तिकडनं होतो ऑपोजिशनमधनं, मग नंतर सरकारकडनं, म्हणजे आता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जसं गेलं तसं मला गव्हर्नमेंटकडनं आर्बिट्रेशनची रजिस्ट्रेशन मिळालं. ओके. आर्बिट्रेशन म्हणजे आर्बिट्रेशन ही एक टर्म आहे. लवाद माहिती आहे? नाही, मी वाद, विवाद आणि लवाद. ओके. असं असतं. म्हणजे जेव्हा कोर्टात जाते केस तेव्हा कोर्ट, जज, क्लायंट, दोन्ही वकील, ओके, हे केस बरेच दिवस चालते. बरोबर आहे. हो. याच्यासाठी गव्हर्नमेंट आर्बिट्रेटर नेमतं. अच्छा. ओके. जी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी. ओके. म्हणजे एखादा बिल्डर आणि कन्झ्युमर आहे, त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डिस्प्यूट्स असतील तर त्यांनी कोर्टात गेले तर कोर्ट काय सांगतं, तुम्ही आर्बिट्रेटरकडे जा. ओके. तिथून सॉल्व्ह करा. जर तिथे नाही सॉल्व्ह झालं तर मग कोर्टात या. म्हणजे जेणेकरून निकाल पण फास्ट असंच करा. हां, मग ते आम्ही येतो. मग त्याचं व्हॅल्युएशन्स, त्यांचे काय ड्रॉबॅक्स, बिल्डरचे काय निगेटिव्ह पॉईंट, कस्टमरचे निगेटिव्ह पॉईंट, त्या सगळ्या गोष्टी करून आम्ही एक रिपोर्ट देतो. त्या रिपोर्टवर मग कोर्ट निर्णय देते की बाबा बिल्डरनी ह्यांना पैसे द्यायचे की ह्याने त्यांना पैसे द्यायचे. ओके. थोडक्यात व्हॅल्युएशनचाच पार्ट आहे तो. ओके. तुम्ही मल्टिपल हॅट्स बोलू शकतो का मी? नाही, ते कसं ओव्हर द टाइम ऑफ पिरियड ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. बरोबर. नंतर मला आता चार्टर्ड इंजिनियर अक्रेडिशन मिळालं. ही एक मोठी टर्म असते. ओके. आता जेव्हा आपल्याकडे हा मोठा प्रोजेक्ट आलाय गेलचा, ओके, हां, आता जो गेलचा 12,500 करोडचा प्रोजेक्ट आहे, बरोबर, त्या प्रोजेक्टसाठी आम्हाला अपॉइंट केलं आहे ॲज अ चार्टर्ड इंजिनियर. म्हणजे तिथल्या ज्या वर्क ऑर्डर्स किंवा टेंडर्स ज्या येतात त्याचं सर्टिफिकेशन करायचं. ओके, मग त्याबरोबर आहेत की नाही व्हॅल्युएशनच्या? हां, व्हॅल्युएशनच्या पॉईंटनी. म्हणून चार्टर्ड इंजिनियरचं सर्टिफिकेट लागतं त्याला. म्हणजे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने टेंडर भरलं आहे, ओके, आणि त्याला वर्क ऑर्डर निघाली आहे, ती दोन्ही टॅली आहे का, ओके, मॅच आहे का, किंवा बरोबर आहे की नाही, बरोबर, तेवढी बिल्डिंग बांधायला तेवढा खर्च आहे की नाही, येणार की नाही, हां, ते सर्टिफिकेशनचं एक माझ्याकडे रजिस्ट्रेशन आहे. ओके, ओके. ते एक मेजर वर्क आम्ही आता करतोय. पण म्हणजे प्रायव्हेट आहे म्हणून तसं प्रायव्हेट आहे असं नाही, सगळ्यांसाठी लागतं ते. चार्टर्ड इंजिनियर कुठेही तुम्ही सर्टिफिकेशन लागतं. कोणालाही तुम्हाला एखादी मशिनरी इन्स्टॉल करायची आहे, एखादी बिल्डिंग इन्स्टॉल करायची आहे, तर तिथं चार्टर्ड इंजिनियरचं सर्टिफिकेशन लागतं. ओके. इव्हन हल्ली लिफ्ट इन्स्टॉल करायची असेल तरी सुद्धा सर्टिफिकेशन लागतं. अच्छा. एखाद्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला जुनी बिल्डिंग बांधून झाली आहे पण तिथे परत लिफ्ट इन्स्टॉल करायची आहे, तर तिथे चार्टर्ड इंजिनियरचं सर्टिफिकेशन लागतं. ओके. ते स्ट्रक्चरली चेक करून त्या सगळ्या गोष्टी चेक करून आम्ही सर्टिफिकेट देतो. ही एक टर्म आमच्याकडे आहे. असे मल्टिपल बिझनेस पुढे पुढे मिळू शकतात. म्हणजे बेसिक काय आहे, व्हॅल्यूवर होणं हे गरजेचं होतं, त्याच्यानंतर ती प्रॅक्टिस होणं गरजेचं होतं, नंतर ह्या सगळ्या गोष्टी. ओके. जसं तुम्ही म्हणाल की सुरुवातीला तुम्हाला ही आयडिया नव्हती, त्यामुळे तुम्ही मग डिप्लोमा इन मेकॅनिकल, मग परत तो वर्षभराचा प्रवास, मग पुन्हा कळलं की अरे आता मला सिव्हिल पण करणं किंवा डिग्री करणं गरजेचं आहे. मग त्यात परत 5 वर्षात जर कालावधी कमी करायचं, मग बीटेक, मग एमटेक पाहिजे, 15-10 वर्षाचं पिरियड कमी. तर मला असं वाटतं की मी आणि नेहमी सांगतो ना की जर दुसऱ्याच्या अनुभवातनं जर आपण शिकलो तर त्याला जर 10 वर्ष लागली असेल एखाद्या गोष्टीला, तर कदाचित आपला पिरियड तो जो आहे तो कमी होऊ शकतो. म्हणून मग तुम्हाला असा प्रश्न आहे की तुमच्या अनुभवातनं तुम्ही काय सांगाल की आता जे आपले उद्योजक किंवा जे ऑडियन्स बघते आणि त्यांना जर ह्या व्यवसायात यायचं असेल तर राईट फ्रॉम एज्युकेशन काय त्यांनी स्टेप्स घेतल्या पाहिजे जेणेकरून तितका वेळ लागेल? त्याने जर म्हणजे पहिली त्याचे पेशन्स हवेत कुठलेही, किंवा आज त्याने सिव्हिल इंजिनिअरला ऍडमिशन घेतलं आणि लगेच त्याचं काम चालू झालं असं नाही, किंवा आज तो बीटेक किंवा बीई झाला आणि लगेच काम चालू झालं, हा विषय नाही. त्याला पेशन्स हवेत. त्यांना तुम्हाला मल्टिपल लोकांना भेटायचं आहे, तिथून काम मिळवायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं जर हे असेल तर त्यांनी बेसिकली जर एम ठेवून करायचं असेल तर त्यांनी पहिलंच बी किंवा डिप्लोमा करून बी, ओके, सिव्हिल इंजिनिअरिंग करावं, आर्किटेक्चर करावं. आर्किटेक्चर तरी पण चालतं. आर्किटेक्ट असेल तरी चालतं, फक्त त्याच्यात लिमिटेशन्स येतात. आर्किटेक्ट असेल तर फक्त बिल्डिंग करू शकतो, बाकी करू शकत नाही.
तर ते आर्किटेक्ट किंवा बी सिव्हिल करून त्यांनी जर केलं, व्हॅल्युएशनच्या एक्झाम्स दिल्या, ओके, डिप्लोमाज असतात, डिप्लोमा इन ॲडव्हान्स डिप्लोमा इन व्हॅल्युएशन्स इन्स्टिट्यूट आहेत, बरोबर आहे. तिथून करून ठेवून तर ते झाल्यानंतर तुम्ही तेवढं करून जरी मेंबरशिप घेतली, आता ज्या इन्स्टिट्यूटला मी मेंबर होण्यासाठी धावत होतो तिथे मी आता डायरेक्टर आहे. क्या बात. शेवटी एक फेज असतो. हा फेज असतो. तर तिथे तुम्ही जर तसं केलं, एक ग्रॅज्युएट इंजिनियर झालात, आम्हाला अप्रोच झाला, तर आम्ही तिथे मेंबरशिप तुम्हाला देऊ. ग्रेट. मेंबरशिप जर तुम्ही घेतली तर तुम्ही प्रॅक्टिस चालू करू शकता बेसिक लेवलला. म्हणजे तुम्ही छोटे प्रोजेक्ट घेऊ शकता किंवा इंडिव्हिज्युअल असतात. तर तुम्हाला एखादी लँड सेल करायची आहे, बरोबर, तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे त्याची. कोणाला माहीत नसतं, माझी स्वतःची जागा असते पण मला माहीत नसतं याची किंमत किती आहे. बरोबर आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हॅल्युएशन करून घेऊ शकता. तिथे सगळी ही प्रॅक्टिस लोकल लेवलला मला घ्यायची पण असेल, एखाद्याने काय कोट केली आहे ती माहिती बरोबर आहे की नाही हे जरी समजून घ्यायचं असेल तरी पण मी व्हॅल्युएशन करून घेऊ शकता. तेव्हा ते समोरचा माणूस तुम्हाला गाईड करू शकतो की याची किंमत एक्झॅक्टली. पण मग म्हणजे तुम्ही बोललात म्हणून एक्झाम्पल, ह्याचे चार्जेस कसे? समजा ऑडियन्स बघते आणि समजा आपण एक धरून चाल की 1 एकर जमीन आहे आणि मला त्याच्यात व्हॅल्युएशन काढायचे आहे, तर त्याला खर्च किती येणार मला तुमच्याकडे जर मी आलो? खर्च कसं असतं, एक गव्हर्नमेंट आम्हाला प्रिस्क्राईब करून देतं की बाबा एवढं करायचं, 0.3% किंवा. पण ज्या वेळेला पॅनल होतं, ओके, पॅनल ज्या वेळेला होईल त्यावेळेला ती बँक किंवा ती इन्स्टिट्यूशन ठरवून घेते की बाबा आमच्या क्लायंटसाठी एवढ्या पैशात तुम्ही व्हॅल्युएशन करून द्यायचं. ओके. तेव्हा तिथे आम्ही बांधील असतो प्रोफेशनल की त्यांना सर्व्हिस. आमच्यासाठी ते क्लायंट नसतात. आलं लक्षात? म्हणजे आलेला क्लायंट आमच्यासाठी नसतो, आमच्यासाठी क्लायंट ती बँक किंवा ते असते. त्यांनी प्रिस्क्राईब ठरलेलं असतं. म्हणजे डिस्कशन होऊनच ठरवलं जातं ते. असं काय वन साईड नसतं, ती फिक्स होऊन जाते. ओके. आणि जनरल ह्याच्यात तुम्हाला पर्पज ऑफ व्हॅल्युएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. म्हणजे काय पर्पज ऑफ व्हॅल्युएशन? तुम्हाला व्हॅल्युएशन ह्या वस्तूचं व्हॅल्युएशन करायचं आहे, पण ते का करायचं, असं कशासाठी करायचं? आता जेव्हा तुम्ही एखादी लँड सेल केली, ॲग्रिकल्चर लँड असू दे किंवा नॉन ॲग्रिकल्चर, यावर्षी तुम्ही सेंड केली, तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले, तर पुढच्या वर्षी इन्कम टॅक्स तुम्हाला नोटीस काढतं, कॅपिटल गेन टॅक्स भरा. खरं. तो पर्पज झाला. मग आता कॅपिटल गेन टॅक्ससाठी लोक इन्कम टॅक्स आमच्याकडे पाठवतं किंवा CAs आमच्याकडे सांगतात की व्हॅल्युएशन करून आणा, मग त्याच्यावर आपण वर्कआउट करू. आलं लक्षात? मग ते व्हॅल्युएशनचं इंडेक्सिंग ते आम्हाला जुनं 2001 पासूनचं व्हॅल्युएशन काढून द्यावं लागतं. मग ती सगळी प्रोसेस वेगळी आहे. मग त्याच्यासाठी चार्जेस वेगळे असतात. ओके. ओके. लँड ॲक्विजिशन आहे, लँड ॲक्विजिशनमध्ये तुम्हाला मोबदला किती मिळतोय, त्याच्यात तुमचा फायदा किती होतोय, आमचा फायदा किती होतोय, त्याच्यावरती चार्जेस ठरलेले असतात. बँकेचं लोन आहे, आता एखादा माणूस 1 लाख लोन घेतोय, त्याकडनं किती फी घेणार, किंवा एखादा माणूस 100 करोड लोन घेतोय. असं म्हणजे डिफर्स. म्हणजे असं फिक्स असं काय तिकीट साईज नाही, फिक्स असं व्हॅल्युएशन फीज नसते. इट्स अ फीज. ओके. आणि डॉक्टर सारखं वर्कआउट करायचं की बाबा तुझा आलेला पेशंट, समोरच्यानी पण तसंच की डॉक्टरला कधी विचारत नाही तुम्ही, त्यांनी सांगितलं माझी कन्सल्टिंग 300 रुपये देऊन येत आहे, तसं ते असतं. म्हणजे आता एक्सपिरियन्स प्रमाणे प्रत्येकाची फीज वाढते. ज्युनियर कमी घेईल, सिनियर जास्त घेईल, त्याचं वेटेज पण तेवढं असतं. आता माझा रिपोर्ट गेला तर तिथे त्यात माझं वेटेज तेवढं असतं. माझा रिपोर्ट जर इन्कम टॅक्समध्ये गेला तर जास्त बघणार नाही, डायरेक्ट अमाऊंट बघणार, करून टाकणार. तेवढा वेटेज तिथे वाढलेला असतो. म्हणजे एवढ्या वर्षात वाढलेला आहे. बरोबर. सुरुवातीलाच नव्याने रिपोर्ट गेला तर ते सगळं गो थ्रू करणार, मग त्याच्यात त्या क्लायंटचा वेळ जाणार, सगळंच होतं ना. राईट. त्यामुळे जशी सिनियरिटी तशी फीज वाढते. ग्रेट सर, बरंच टेक्निकल माहिती दिलीत आणि आता माझाही तो जो काही कॉन्सेप्ट होते ते क्लिअर झालेले आहे. एक उद्योजक म्हटलं की आपण म्हणतो ना की नोकरी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण स्वतःचं घर, स्वतःचं पॉकेट भरतो. जेव्हा आपण उद्योजक बनतो तेव्हा आपल्यासोबत आपण इतर 4 लोकांनाही रोजगार देतो, त्यांचंही घर चालवतो. तुम्ही किती जणांना रोजगार? माझ्याकडे आता 25 जणांची टीम इंडियासाठी आहे, म्हणजे आपल्या इकडे. ओके. वी आर वर्किंग अब्रॉड ऑल्सो. ओके. हां, आम्ही दुबईत सुद्धा काम करतो. ओके. ग्रेट. तर इथे आम्ही 22-25 जणांची टीम आहे. ओके. 25 जणांची टीम आम्ही इथे सगळं वर्किंग करतो. अच्छा. तिथला स्टाफ वेगळा आहे. ओके. तिथे साधारण किती स्टाफ आहे? तिथे आम्ही एक 6-7 जण आहोत, पार्टनर आहेत तिथे. परफेक्ट. आणि तिथे आमचं वर्किंग तसं चालतं. सुपर. ग्रेट. तिथे जाण्याची पण जर्नी एक वेगळी आहे. येस, ऐकायला आवडेल. एक 10-12 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी असेल, जस्ट मित्रमंडळी फिरायला गेलो होतो दुबईला. जाऊन आलो, थोडं इश्यूज वगैरे झाले, म्हणजे सगळं नवीन होतं, सगळं विजाज हे ते, तेव्हा बघून आलो. म्हटलं तेव्हा एक डोक्यात आलं होतं की बाबा इथं पण आपल्याला मार्केट मिळू शकतं. मोठं मार्केट आहे. मोठं मार्केट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होते. बरोबर.
त्या दृष्टीने मग ते फिरून आलो आणि परत गेलो लगेच. मॅडम आणि आम्ही दोघं जण गेलो, शोधून येऊया आपण, म्हणलं काय आहे. तिथे गेलो, तिथली सगळी लँड ऑफिसेस, ओके, रेव्हेन्यू ऑफिसेस सगळंच सर्च केलं. तिथली लोक खूप सुंदर आहेत, डिसेंट आहेत, राईट, सगळी कोऑपरेटिव्ह आहेत, बरोबर. फक्त अगेन्स्ट लॉ काय जायचं नाही. हां, त्यांच्या एक्झाम दिल्या, त्यांची रेरा आहे, ओके, त्यांची रेरा क्रॅक केली आणि त्यांनी आम्हाला रजिस्ट्रेशन दिलं तिथे. सुपर. आणि मग तिथे चालू झालं आमचं. 2018 आम्ही तिकडे काम करतो. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि एक उद्योजक असाच असला पाहिजे की जिथे गेलं तिथे 24/7 डोक्यात व्यवसाय, क्लायंट आणि मार्केट दिसलंच पाहिजे. मी कुठे गेलो तरी तेच लक्ष असते कुठे आपलं मार्केट आणि कुठे मिळतंय. बरोबर आहे, एक्झॅक्टली. मग ते वेकेशन असू दे किंवा काही पर्पज असू दे. आणि नोकरीचं आणि हे तुम्ही एक रेशो बघताय, नोकरी आणि उद्योग, ह्याच्यामध्ये एक मी उदाहरण देईन. माझे एक मित्र आहेत, ओके, जयपूरचे. ही इज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफ जयपूर. ओके, सिव्हिल इंजिनियर, डिस्ट्रिक्ट MPSC देऊन त्यांचं डिस्ट्रिक्ट कलेक्टर झाले. त्यांच्या हिरानंदिनीसारखे मोठे क्लायंट्स त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतेच तिथे. ओके, त्यांनी ती सगळी स्टडी केली आणि त्यांनी रिझाईन केलं, कलेक्टरचा जॉब सोडून दिला. हां, अँड नाऊ ही इज अ व्हॅल्युअर. काय म्हणताय. हां, ते हिरानंदिनी आणि असे खूप सारे त्यांचे क्लायंट्स आहेत. पण ते आता खूप मोठं नाव आहे व्हॅल्युएशन्समध्ये. आमचे मित्र आहेत, माझे दुबईत माझे पार्टनर आहेत ते. अच्छा, तर आम्ही मिळून काम करतो तिकडे व्यवसाय. तिथे आम्ही आता टेक्निकली बघितलं, डिजिटली तुमच्या ह्याच्यात, तिथे आम्ही AIचा जास्त सपोर्ट घेतो. ओके, ऑब्व्हियसली. म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे पण तुम्हाला, कारण आज 25 वर्षाची जर्नी आणि गेल्या 5-6 वर्षात टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली. आज AI असेल, मशीन लर्निंग असेल, त्याचाही तुम्हाला बराच फायदा झाला असेल. खूप खूप. कारण आता मला ह्याच्या अगोदर 4-5 वर्षापूर्वी किंवा अजून 6-7 वर्षापूर्वी उठून इथून धावायला लागायचं. ओके, रोज सकाळी उठायचं, मुंबईला जा, पुण्याला जा, दिल्लीला, एकसारखं रोजचं ट्रॅव्हलिंग. आता ते खूप कमी झालंय. ओके, सगळं इथून ऑपरेट डिजिटली ऑपरेट होतंय, सगळ्या गोष्टी इथून ऑपरेट होत आहेत. त्यामुळे खूप सारं सोपं झालं. नाही, नक्कीच. म्हणजे मीही जेव्हा अलिबागमध्ये सेटअप केला ॲज अन IT फर्म, तेव्हा मला ही लोक की आजही विचारतात की अलिबागला आहात मग, म्हणजे कारण माझेही अब्रॉडचे प्रोजेक्ट्स चालू आहेत, UAE असेल, कुवेत असेल, तर की तुम्ही प्रोजेक्ट्स कसं हँडल करा. म्हटलं डिजिटली आहेत. आणि आम्ही जर जॉग्राफिकल लिमिटेशन घेऊन बस्लो तर आम्ही लोकांना कसं सांगणार की डिजिटल व्हा किंवा कसं. सो वी ऑपरेट फ्रॉम अलिबाग आणि ॲब्सोल्युटली विदाउट एनी फ्लॉज, एनी लूपहोल्स, स्मूथली चालू आहे. छोटीशी गोष्ट बोलायचं, डिजिटल सिग्नेचर. येस, डिजिटल सिग्नेचर छोटीशी गोष्ट आहे, पण त्याने किती सोपं झालं. रोज आम्हाला इथून हार्ड कॉपी एवढा बंच बनवायचा, तो कुरिअर करायचा, रोज सगळं बंद झालं आता. बरोबर आहे, अगदी सगळं डिजिटली जात आहेत रिपोर्ट्स आमचे. राईट, खूप सोपं झालं त्याच्यामुळे. सर, टेक्निकली खूप गप्पा मारल्यात, खूप माहिती मिळाली, खूप अंडरस्टँडिंग मिळाली म्हणेन. आणि फक्त जाता जाता एक पुन्हा तुमच्या अनुभवातनं एक जेनरिक टर्म सर आपल्या ऑडियन्सला, एक उद्योजक, मराठी उद्योजक म्हणून काय मेसेज द्याल जेणेकरून मराठी तरुण, येणारी पिढी उद्योजक बनेल? उद्योजक मी तर प्रत्येक मुलाला सांगेन की तू उद्योजक हो. इवन माझ्या मुलाला मी आता IIT प्रिपेअर करतोय तो. ओके, त्याला पण सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे. ग्रेट. कारण त्यांनी बघितलेली आहे माझी जर्नी बघितली. पण तो मी MTech झालो, त्याला IITian व्हायचं आहे. नाईस. इट इज द डिफरन्स. प्रत्येकाने असं व्यवसायाच्या दृष्टीने असं बघायचं की आता नोकरीत आहे, समजा एखादा मुलगा नोकरीत आहे, त्यांनी 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, 50 वर्ष रिटायर होईपर्यंत त्याचं 10,000पासून 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख पगार झाला. बरोबर. 2 लाखांनी त्यांनी एंड केला. त्याचा मुलगा जेव्हा येईल त्यांनी जर नोकरी करायची तर परत 10,000पासून. पण तेच जर बिझनेसमध्ये असाल, तुम्ही 10,000ने सुरुवात केली, तुम्ही 2 लाखाला थांबलात, तुमचा मुलगा 2 लाखापासून सुरुवात करणार आहे पुढे. क्या बात, ग्रेट. त्यामुळं बिझनेसमध्ये अशी इन्व्हॉल्वमेंट असेल तर दॅट इज बेटर. ती पास ऑन होते आणि ती लेगसी क्रिएट होते. म्हणजे ह्या 2 लाखापासूनच पुढे चालू करायचं आहे ना आपल्याला. राईट 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 राईट. सुपर सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि तुमच्या वेळेबद्दल. धन्यवाद, तुम्ही आम्हाला बोलवलं. धन्यवाद. छान पॉडकास्ट झाला. पुन्हा एकदा एक टेक्निकल पॉडकास्ट घेऊन आलो आहे. आणि म्हणजे तुम्ही आता हा पॉडकास्ट ऐकलाच, त्याच्यातनं तुम्ही लर्निंग घेतलीच असेल. पण एक खूप छान मुद्दा जो सरांनी आत्ता सांगितलं आपल्याला, की बऱ्याच लोकांना प्रश्न असतो ना की अरे सक्सेसच मिळत नाही, यश येत नाही आहे बिझनेसमध्ये, मला आउटपुट कधी मिळेल, माझा बिझनेस ग्रो कधी होईल. तर ठीक आहे, 5-10 वर्ष 15 वर्ष तुम्ही जोपर्यंत मेहनत करताय, जितकी मेहनत करताय, कधीतरी 10 वर्षांनी 20 वर्षांनी बिझनेस ग्रो होईल.
पण त्याचा फायदा तुमच्या पुढल्या जनरेशनला तर नक्कीच होईल ना, तसं सरांनी सांगितलं. सो आजचा पॉडकास्ट पण तुम्हाला तितकाच आवडला असेल अशी मला खात्री आहे. हा पॉडकास्ट पण पुन्हा एकदा सगळ्यांबरोबर शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत पोहोचेल आणि मराठी तरुणीसुद्धा उद्योग व्यवसायात येतील. एका नवीन पॉडकास्टसोबत, नवीन गेस्टसोबत लवकर तुमची भेट घेऊ. तोपर्यंत रजा घेतो. सायनिंग ऑफ संकेत नाईक, CEO डिजिट्रेकर्स टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.